हाय नमस्ते, कसे आहात तुम्ही सगळे? मी मृदुला खैरे आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मराठी व्लॉगमध्ये. मी आता इथे बेसमेंटमध्ये रॉकीची सायकल, पप्पा 3 दिवसापूर्वी रॉकीला घेऊन खाली गेले आणि त्याची सायकल असून मिळतच नाही, आमच्या लक्षात पण नाही की ती गायब आहे. तर आता मी इन्व्हेस्टिगेशन करतोय. मी आणि माझा P4 आम्ही 3-4 पार्किंगचे लेवल्स आहेत ते आम्ही एक करून चेक करतोय की कुठे ती सायकल कोणी मुलाने खेळून सोडून तर नाही गेल्या. की चोरीला जायचे चान्सेस कमी आहे कारण पूर्ण सगळे फ्लोर सगळ्या गोष्टींना CCTV आहे सगळीकडे. बिल्डिंगच्या वर मोठ्या मोठ्या गोष्टी घेऊन जायचं असेल ना तर ओनरचं परमिशन लागतं. तर आम्ही आता ते CCTV कॅमेरा विचारतोय सेक्रेटरीला की तो आम्हाला बसून बघायचा आहे. आणि आता मी हर फ्लोअरवर जाऊन शोधतोय सायकल कुठे. 10,000ची सायकल आहे, तो इट्स अ बिग डील. इन्व्हेस्टिगेशन डे 2. आता मी CCTV कॅमेरा चेक करायला चाललोय. काल तो मॅनेजर नव्हता त्याच्या ऑफिसमध्ये. आता वाजले संध्याकाळचे 7 आणि तो आता ऑफिसमध्ये अवेलेबल आहे, तर तो आम्हाला CCTV फुटेज दाखवेल. मी आणि भाऊ सोसायटीच्या ऑफिसमध्ये आलोय CCTV कॅमेरा बघायला. ना मिळते ना रे. 10th फ्लोअर बघ. पप्पा पण आले आता इन्व्हेस्टिगेशनसाठी. आम्ही अर्धा पाऊण तास बघितला व्हिडिओ पण आम्हाला काहीच नाही मिळालं त्याच्यात. थोडं फास्ट फॉरवर्ड करून बघितलं. ते जसे सगळे ते इन्व्हेस्टिगेशनचे सिरीज बघितले ना नेटफ्लिक्सचे, त्याच्यातून थोडीफार आम्हाला आयडिया आली आहे. तर आता आम्ही हताश होऊन पुन्हा चाललोय घरी. इकडे रॉकी खेळतोय. अरे रॉकी तुझी सायकल नाही मिळाली आम्हाला. रॉकीची ड्रेसिंग बघा. अरे रॉकी रॉकी रॉकलो कुठे? हाय बोल. हाय रॉकी, तुझी सायकल कुठे आहे? वेअर इज युअर सायकल रॉकी? तर आता मी सध्या आहे वाराणसीमध्ये. आज माझा दिवस सुरू झाला सकाळी 3 वाजता आणि आता वाजले आहेत सकाळचे 11:30. तर मी फ्लाईट ऑपरेट केली मुंबई टू कोलकाता. मग कोलकातामध्ये 1 तासाचा हॉल्ट होता. मग तिथून आमचं एअरक्राफ्ट चेंज झालं. मग नवीन एअरक्राफ्ट जे येणार होतं त्याच्यासाठी आम्ही वाट बघितली. मग ते एअरक्राफ्ट थोडं डिले झाला 10-15 मिनिटं. मग तिथून आता आम्ही आलो कोलकाता टू वाराणसी. फुल फ्लाईट होती, फुल फ्लाईट. एक पण सीट खाली नाही. 230चा लोड होता, 230 पॅसेंजर प्लस 2 इन्फंट्स. आणि क्रू पण छान आहे. आता आम्ही वाराणसी टू कोलकाता जाणार. कोलकातामध्ये 30 तासाचा लेओव्हर आहे आणि त्याच्यानंतर उद्या रात्री आता दुपारी 2-3 वाजता पोहोचणार. उद्या रात्री 9-10ची फ्लाईट आहे आणि त्याच्यानंतर 2 सेक्टर उद्या करणार आणि परवा फक्त 1 सेक्टर करून मुंबईला, नागपूर लेवर उद्या. तर असं 3-2-1 आहे. तर जेवढे कमी सेक्टर्स ऑपरेट करायला लागतात तेवढं जास्त चांगलं वाटतं. आणि मी आहे झोपे. 2-3 कॉफी पिऊन निघाली आहे मी. तरी पण मी आता ही पिते ब्लॅक कॉफी कारण असे डोळे एकदम बंद व्हायला आले, एकदम थकान झाली आहे. म्हणून मी सकाळपासून काय व्लॉग काय केला पण नाही, रेकॉर्डिंग पण नाही केला. आणि आता सध्या तेच घरी इन्व्हेस्टिगेशन चालू आहे की आमची रॉकीची सायकल कोणीतरी चोरली. आता मी भावाला सांगितलं की बघायला, म्हणजे तो जाऊन सगळं इन्व्हेस्टिगेट करेन. पण मला पण जायचं होतं कारण मजा येत होती. एकदम CID वाला एकदम ते FBI वाली ती फिलिंग येत होती की आम्ही काहीतरी इन्व्हेस्टिगेट करतो मस्त. तर आम्ही काल ऑफिसमध्ये पहिल्यांदा आम्ही सगळ्या ग्रुपमध्ये सांगितलं. ॲक्च्युली हे आम्हाला कळायला पण 2-3 दिवस लागले. जसं ना सॅटर्डेला पप्पा रॉकीला घेऊन खाली गेले सायकल घेऊन आणि मग वरती येताना सायकल खाली सोडली. तर त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे असे मुलं चालवतात नाही, मग नंतर वरती घेऊन येतो आम्ही. पण त्या दिवशी त्यांनी आणली नाही. मग संडेला तर आम्ही फॅमिली डिनरसाठी बाहेर गेलेलो आणि मग मंडेला आमच्या लक्षात आलं की सायकलच नाही आहे बाहेर. तर खाली मिळायला पाहिजे ना. तर आम्ही खाली म्हणजे सगळे 4 पार्किंग लेवल्स आहेत. सगळ्या पार्किंगमध्ये जाऊन कोपऱ्यामध्ये जाऊन बघितलं. मग आमच्या विंगमध्ये वरून खाली बघितलं की कोणत्या मुलाने चुकून आपल्या घराच्या बाहेर जाऊन तर नाही लावली पार्क करून, म्हणजे सायकल चालवली आणि घराच्या बाहेर लावली. असं सगळं मी बघितलं. सगळ्या जे बिल्डिंगचे जे पण ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये पण टाकलं की अशी सायकल हरवली आहे. तर कुठला रिप्लाय नाही आला. मग आम्ही फायनली लास्ट रिसॉर्ट म्हणून आम्ही विचार केला CCTV कॅमेऱ्यात बघूया. तर आम्ही काल
काल तेच बघत होतो, पण ना ते फॉरवर्ड करून बघावं लागत होतं, कारण जो मॅनेजर होता ना त्याला लवकर जायचं होतं, तो अर्धा तासासाठीच होता, तर त्याच्यामध्ये कदाचित मिस आउट झाले असेल. तर आम्ही ते शोधून काढतोय की ती सायकल पहिली, आता आम्ही विचार केला की 10व्या फ्लोअरवरून आमच्या घरातून ती सायकल किती वाजता निघाली ते आम्ही बघणार. मग ती खाली लास्ट टाइम किती वाजता दिसली, मग त्या सायकलवर कोण कोण खेळलं, ते सगळं आम्ही एक एक करून बघणार. तर ते सगळं आता माझा भाऊ हँडल करणार आहे. ऑफकोर्स ह्या सगळ्या एक्साइटमेंटमध्ये मी नसेन तिथे, मला पण हे करायचं होतं, कारण खूप सारे नेटफ्लिक्सचे डॉक्युमेंटरीज बघितले, क्राईम डॉक्युमेंटरीज, आणि त्याच्या असं बसून बघायचं असं ना की ते लोक शोधतात की कोण क्रिमिनल कुठे गेला, चोर कुठे गेला, आणि आम्ही वेगवेगळे ना असे लॉजिक लावून विचार करत होते, हा हे असू शकतं, हे असू शकतं, असं मी खूप तर्क लावले बसून बसून घरी, मी आणि भावाने, आणि आमचा त्याच्यातच टाइमपास चाललेला पूर्ण काल. ते सगळं केलं आणि मग आता तेच भाऊ शोधेल की काय झालंय, आणि आता पॅसेंजर्स बोर्डिंग होईल थोड्या वेळात. तर मी आता पटकन माझं ब्लॅक कॉफी पिते आणि मी जाते. आणि माझ्या फ्लाईटवर एकदम क्यूटची ती एक क्रू आहे जिने माझ्यासाठी आधी एकदा एक क्यूटचा मेसेज दिलेला, तर मी तुम्हाला तिची अशी भेटून देते, तर थोडा टाइम द्या. आता जेव्हा आम्ही कोलकातामध्ये लँड होऊ तेव्हा मी तुमची तिच्याशी भेट घालून, ठीक आहे. हे आहे वाराणसी एअरपोर्ट. माझ्या इकडे हॅटची लाईन झाली. तर आता वाजले दुपारचे 2 आणि मी 1 वाजता लँड केलेलं, आणि तेव्हापासून डीप प्लेनिंगमध्ये खूप टाईम गेला. 8 व्हीलचेअर्स होत्या, त्या यायला टाईम गेला. मग त्याच्यानंतर आम्ही अर्ध्या तासापासून ड्रायव्हरची वाट बघतोय, त्याचा फोन वाजता, आणि हे येणार कॉपीराईट क्लेम, मग त्याला उद्या. तर तो बोला की इकडे मोदीजी आले काहीतरी अंडर वॉटर मेट्रो सुरू करण्यासाठी, तर ते आता इकडे आलेत इनॉग्रेशनसाठी, आणि त्यामुळे खूप सारे रोड्स ब्लॉक्ड आहेत, म्हणून सगळे ट्रॅफिक जाम आहे. तर त्याला इकडे यायला अर्धा तास लागला. तर आता मी निघतोय, आणि मी दरवी नो हॉटेलमध्ये राहते, पण यावी लेमन ट्री हॉटेल आहे, तर आता आपण जाऊन चेक करूया ते हॉटेल कसं आहे. आम्ही पोहोचलो इकडे लेमन ट्री हॉटेलला. सब लोग हाय बोलो. आणि हे सुझेन्स डॅड बिझी आहे थोडे. ही सुझॅन आहे, आणि हे तिचे पप्पा आले तिला घ्यायला, कोलकातामध्येच राहते ती, आणि इथे असं आहे सगळं ॲम्बियन्स आतमध्ये. इट्स नॉट लाईक नो हॉटेल, पण ठीक आहे. हा, इतर मी रूममध्ये आली, आणि हा वॉशरूम दिल्लीच्या आयबीसारखंच आहे एकदम, एक्झॅक्टली सेम. छोटे छोटे बेड, आणि इकडे फॅन पण आहे. आणि तर हा आहे इथला व्ह्यू, आणि हे तुम्हाला रोडच्या त्या साईडला दिसतंय ना, रोडच्या त्या साईडला ते मॉल आहे जिकडे मी लास्ट टाइम ॲनिमल मूवी बघितलेला, तिथे आहे नोव्होटेल, आणि रोड क्रॉस करून तिथे जावं लागेल, आणि 30 तासाचा लेओव्हर आहे. बघूया आता कसं जातो. चांगली गोष्ट ही आहे की इकडे जेवण ऑर्डर करू शकतो. तर हे चिकन करी, नान आणि राईस पण मागवलेला, तो आला नाही, आता कॉल करावा लागेल. आणि हे सॅलेड, आणि मी बघते टीव्हीवर पॅसिफिक रिम. आता मी जेवते. हे बघा शॉवर किटमध्ये काय झालं, पूर्ण नेल पण लीक झाली, आणि हे सगळं आतमध्ये पडलं, आणि मला जेवढं होईल तेवढं मी ते नेल पेंट रिमूव्हरने काढलं आहे, पण आता हे सगळं मेसी आहे. आणि मी विचार केलेलं की मी केस सुकवेन याच्याने, पण याच्याहून जास्त हवं तर मी तोंडातून फुंकून काढू शकते. 9 वाजले, उठली मी, आणि हा माझ्या इथला व्ह्यू. हा समोर कोणतं तरी हायवे, इकडे गली एरिया आहे, त्या साईडला लाईफस्टाईल तो ॲक्सेस मॉल. तर इथे मी ग्रीन टी. मी हे न्यू हेअरकट केला ना, तर मला असं वाटतं मी एडी दिसायला लागली एकदम. चांगला नाही वाटत आहे हेअरकट, पण ठीक आहे. केस खूपच लांब झालेले, आणि मला प्रॉब्लेम हे होत होता ना की मी जेव्हा बन बनवायची ना, तर मी डोनट बन बनवते, तर डोनट बनमध्ये केस जे एक्स्ट्रा उरतात ना, ते असे टर्न करावे लागतात त्या डोनटच्या बाजूला. तर ते माझं थिकनेस खूप जास्त आहे ना केसांची, तर ते किती पण पिन्स लावल्या ना तरी ते केस टर्न नाही व्हायचे, आणि सगळ्या साईडने बाहेर निघायचं, असं एकदम पिसाऱ्यासारखे, मोराचा पिसारा कसं असतो तसे. तर मग त्याच्यात गोष्ट ही व्हायची की ते खूप मेसी दिसायचं पाठवून. तर म्हणून मी आता विचार केला की शॉर्ट करून टाकेन, आणि थोडे लास्ट मी कधी ऑगस्टमध्ये गेलेला ते काहीतरी हेअर ट्रीटमेंट केलेली केस स्ट्रेट करायला, मी त्याचं नाव विसरली, पण हेअरकट तेव्हा केलेला तो. इट्स बीन लाईक 6-7 मंथ्स. तर मी हेअरकट करून टाकला, तर आता थोडं हलकं फुलकं वाटतं, आणि एकदम इझिली बनला, म्हणजे मला फोल्ड करायलाच नाही लागत केस. तेवढे छोटे आहेत ना, तर ते त्याला बरोबर त्या राऊंड शेपमध्ये येतात.
तर ते एकदम इझिली होऊन गेलं. आज एकदम 2-3 मिनटामध्ये मी बन बनवलं सकाळी. आणि माझी क्रू बोलत होती की ॲक्च्युली आय कॅन कीप इट ओपन. लाईक आम्हाला बोलतात की चिन लेवलपर्यंत केसाची लेंथ असायला पाहिजे, पण दिस इज क्वाईट फाईन, एवढे पण लांब नाही आहेत. डिनर आलं. हे आहे डिनर. हे काहीतरी फिश टिक्का स्टार्टर ॲक्च्युली आम्हाला मिळत नाही, पण मी त्याच्याशी थोडं चांगल्यापणे बोलली तर त्याने एक स्टार्टर मला एक एक्स्ट्रा पाठवलं आहे. स्टीम राईस, आईस्क्रीम, चिकन मक्खनवाला समथिंग आणि स्प्राईट, कारण इकडे डाएट कोक नाही आहे. तर डिनर आलं आहे माझं. आणि या बेडची मला एक गोष्ट आठवते. मी बँगलोरमध्ये पण मला असाच 30 तासाचा काहीतरी लेवर मिळालेला, तेव्हा वर्ल्ड कप चाललेला. तर मला एकदम छान एक लीड रूममेट मिळालेली. तर ती तिच्या फोनमध्ये होती, मी माझ्या फोनमध्ये होती. आणि मी तेव्हा बोललेली पण की हा लेवर एकदम खराब जाणार आहे, पण चांगला होता लेवर. म्हणजे रूममध्ये शांती होती आणि इन रूम डायनिंग आहे इकडे, स्पेशली म्हणजे बुफे टायमिंगमध्ये पण, जे माझ्यासाठी सर्वात चांगलं आहे बिकॉज आय हेट बुफेज. ठीक आहे. तर त्या बेडनंतर ना तिकडे 30 तास होतो ना, तर मग मोस्टली तिथे झोपून ना मला खूप दिवसांपर्यंत लोअर बॅक पेन होत होतं. आणि सेम आज पण असंच होत आहे की तो हा आहे ना लेमन ट्रीचा बेड, काहीतरी याच्यात वियर्ड आहे की झोप पण नाही लागली आणि बॅक पेन पण व्हायला लागलं एकदम. तर आता मी इथे खुर्ची एकदम डिहायड्रेशनसारखं होतं आहे, तर आता मी खुर्चीवर बसून जेवेन आणि टी व्ही बघेन मग. आणि खूप सारे 2 व्लॉग्स ॲक्च्युली माझे पेंडिंग आहेत एडिट करायचे, तर ते मी एडिट करेन. आणि माझी एक न्यू रील मी जी टाकलेली तन्मयसाठी, ती काइंड ऑफ व्हायरल होते. सॅटर्डेला मी ती अपलोड केलेली आणि ऑलमोस्ट आता 2 मिलियन म्हणजे 20 लाख व्ह्यूज आले त्याच्यावर. तर ती तुम्ही बघा जाऊन इंस्टाग्रामवर, लाईक करा, शेअर करा, कोणत्या तन्मयला टॅग करा. मी तर माझ्या क्युटी पाय तन्मयसाठी टाकली आहे, तन्मय भटसाठी. पण तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जो पण तन्मय आहे त्याला ती पाठवू शकता. ठीक आहे. तर आता मी जेवते जाऊन. 3 वाजले आहेत. मी पिते ब्लॅक कॉफी आणि हे बघा इथला व्ह्यू. मी तो एक्सफोलिएटिंग मास्क लावलेला ना, त्याचं अजून पण थोडं राहिलं आहे, पण त्याच्याने जास्त काय फरक नाही पडला. म्हणजे पाय ऑलमोस्ट आधीसारखेच दिसतात आहे, एवढा काय जास्त फरक नाही पडला आहे. एवढी मेहनत केली मी त्याच्यावर. आणि हे कॉन्स दिसतात हे शूज, फ्लाईटचे शूज घालून कॉन्स आले आहेत सगळ्या पायांवर.